आपण इयत्ता 7वी गणिताचा सराव संच 12 सोडवणार आहोत. याआधी आपण सराव संच 12 उभी मांडणी पद्धतीने मसावी काढून सोडवला आहे. या व्हिडिओमध्ये आपण आडवी मांडणी पद्धतीने मसावी काढून हा सराव संच सोडवणार आहोत. ज्यांना उभी मांडणी पाहायचं आहे त्यांनी आधीचा व्हिडिओ पाहिला तरी चालेल आणि ज्यांना आडवी मांडणीची पद्धत शिकायची आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये आडवी मांडणी आपण शिकून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे मसावी काढा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 25 आणि 40. आता मसावी म्हणजे काय, तर या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच यांचा मसावी. आता आपण काय करायचं, आधी 25चे अवयव पाडायचे. आपण आडवे मांडणी पद्धतीने हा मसावी काढूया. मग आधी पहिल्या संख्येचे 25चे अवयव आपण पाडणार. 25ला कोणत्या लहानात लहान संख्येपासून सुरुवात करायची, 2ने भाग जातोय का नाही, तर एकक स्थानी 5 आहे म्हणजे 2ने भाग जाणार नाही. 3ने जातो का नाही, 5ने, 5 5 25, 5ने जातो. 5 गुणिले 5 म्हणून 5 5 25 म्हणून आपण इथे लिहिणार 5 गुणिले 5. आता पहा, इथे जी संख्या आली आहे त्याला परत कुठल्या संख्येने भाग जाईल का, नाही. 5 ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे 5ला आता कुठल्या संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे 25चे अवयव आपले पाडून झाले. आता आपण 40चे अवयव पाडणार. 40ला 2ने भाग जाईल कारण एकक स्थानी 0 आहे. 2 गुणिले 20 बरोबर 40. इथे 20ला आता पुन्हा 2ने भाग जाणार आहे. मग 2 गुणिले 20ला आता कशाने भाग जाईल, 2ने. मग 2 गुणिले 10 बरोबर 20. आता पुन्हा हे 2 आहे तसे, हे 2 आहे तसे, गुणिले हे 10चे पुन्हा आपण अवयव पाडणार. 10ला पुन्हा 2ने भाग जाईल. 2 गुणिले 5 बरोबर 10. आता ह्या 5ला शेवटच्या संख्येला कशाने भाग जातोय का, पुन्हा नाही. म्हणजेच आता आपले 40चे अवयव पाडून झाले. 40चे अवयव काय पडले, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. आता 25 आणि 40चे जे अवयव आहेत त्यातील सामायिक अवयव शोधायचे. सामायिक म्हणजे दोन्हीकडे असणारे. दोन्हीकडे पहा, 5 5 दोन्हीकडे आहे. 2 40च्या अवयवामध्ये आहे, 25च्या अवयवामध्ये नाही. हे 2 पण नाहीत, हे 2 पण नाहीत, 5 आहेत. आता इकडे 5 आहेत पण इकडे अजून एक 5 आहेत का, नाही. म्हणजे आपण फक्त एकच 5 इथे सामायिक अवयव म्हणून घेणार. आणि सामायिक अवयवांचा गुणाकार, आता गुणाकार करायला आणखी एक अवयव नाही, म्हणजे हा जो अवयव आहे तोच यांचा मसावी. म्हणून आपण लिहिणार मसावी बरोबर 5. 25 आणि 40चा मसावी 5. पुढे आपल्याला 56 आणि 32 या संख्या दिल्या आहेत. आता आपण आधी 56चे अवयव पाडू. 56 बरोबर 2ने भाग जातोय म्हणून 2 गुणिले 28 बरोबर 56. आता इथे परत शेवटची संख्या आहे तिथे 2ने भाग जाईल म्हणून पुन्हा अवयव पाडायला घ्यायचे. हे 2 आहे तसे, गुणिले 28ला परत 2ने भाग जातोय. 2 गुणिले 14 बरोबर 28. आता ह्या 14ला पुन्हा 2ने भाग जातोय म्हणून हे 2 आहे तसे, गुणिले हे 2 आहे तसे घेतले, गुणिले ह्या 14चे पुन्हा आपण भाग देऊन अवयव पाडणार. 14ला 2ने भाग जातोय म्हणून 2 गुणिले 7. आता 7 ही मूळ संख्या आहे. 7ला आता कशानेच भाग जात नाही म्हणजे आपले 56चे अवयव पाडून झाले. 56चे अवयव काय आले, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. आता पुढची संख्या घ्यायची 32. आता 32चे अवयव पाडायचे. 32ला सुद्धा 2ने भाग जाईल कारण इथं एकक स्थानी 2 आहेत. 2 गुणिले 16, 16 2 32 म्हणून 2 गुणिले 16 लिहिले. पुन्हा हे 2 आहे तसे लिहून घेतले, गुणिले हे 16चे आता परत भाग जातोय 16ला 2ने म्हणून 2 गुणिले 8 बरोबर 16. आता हे 2 आहे तसे लिहिणार. आता हे 2 पण आहे तसे लिहिणार. आता या 8ला पुन्हा 2ने भाग जातोय. 2 गुणिले 4 बरोबर 8. आता हे 4ला सुद्धा 2ने भाग जातोय म्हणून पुन्हा आपण अवयव पाडणार. हे 2 आहे तसे घेतले, हे 2 आहे तसे घेतले, हे 2 आहे तसे घेतले आणि हे 2 गुणिले 2 बरोबर 4. आता 2ला कशानेच भाग जात नाही, ही मूळ संख्या आहे म्हणजे हे अवयव पाडून झाले. आता सामायिक अवयव लिहायचे. सामायिक अवयव असं लिहिलं तरी चालेल. सामायिक अवयव पहा, आता यातून आणि यातून इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत म्हणून हा 2 घेतला, गुणिले इथे 2 आहेत
इथे पण 2 आहेत म्हणून हा एक 2 घेतला, गुणिले इथे 2 आहेत, इथे 2 आहेत म्हणून हा एक 2 घेतला. आता पहा इथे 7 आहेत, इकडे 7 नाहीत, इकडे 2 2 आहेत, इकडे पुन्हा अजून 2 2 नाहीत, म्हणजे एवढेच अवयव सामायिक आहेत आणि यांचा गुणाकार म्हणजे यांचा मसावी, म्हणून मग लिहायचं मसावी बरोबर 2 दुणे 4, 4 दुणे 8. किती आला यांचा मसावी? 8. तिसऱ्या उदाहरणात आपल्याला संख्या दिल्या आहेत 40, 60 आणि 75. आता 40चे अवयव पाडायला घेऊया. 40 बरोबर 40ला 2 ने भाग जातोय म्हणून 2 ने भाग द्यायचा. एकक स्थानी 0 आहे म्हणून 40ला 2 ने भाग जाईल. किती दुणे 40? 20 दुणे 40 म्हणून 20 गुणिले 2 लिहिले. आता 2 पुन्हा आहे तशी लिहून घेतले, गुणिले आता 20ला पण 2 ने भाग जातोय. किती दुणे 20? 10 दुणे 20 म्हणून 2 गुणिले 10. आता हे 2 आहे तशी लिहिले, पुन्हा हे 2 सुद्धा आहे तशी लिहिले. आता 10ला पुन्हा 2 ने भाग जातोय. किती दुणे 10? 5 दुणे 10 म्हणून 2 गुणिले 5. आता ह्या 5ला पुन्हा भाग जातोय का नाही, म्हणजे आपले अवयव पाडून झाले. 40चे अवयव आपले पडले. आता हा 40चे पाडले आपण. आता इथे आपण 60चे पाडूया. 60चे इथे 0 आहे म्हणजे 60ला सुद्धा 2 ने भाग जाईल. 2 गुणिले 30 बरोबर 60. शेवटच्या संख्येला भाग जातोय का पाहायचा आणि खाली अवयव पाडायला घ्यायचे. हे 2 आहे तसे लिहून घ्यायचे. शेवटच्या संख्येला भाग जाईल 2 ने. 2 गुणिले 15 बरोबर 30. 15 दुणे 30. हे 2 आहे तसे लिहिले, हे 2 आहे तसे लिहिले. आता ह्या 15ला पुन्हा भाग जातोय का? कशाने भाग जाईल? 3 भाग जाईल. 3 5 15 म्हणून 3 गुणिले 5. आता हे 5ला पुन्हा भाग जाणार आहे का? नाही, कारण 5 ही मूळ संख्या आहे म्हणजे हे अवयव 60चे पाडून झाले. आता 75चे इथे पाडूया. 75 बरोबर 75ला कशाने? 3 ने भाग जातोय, मग 3 ने भाग द्यायचा. 3 गुणिले 2 ने जाणार नाही कारण एकक स्थानी 5 आहे. 3 गुणिले 25. 25 त्रिक 75. आता 3 आहे तशी लिहिले, पुन्हा 25ला भाग जातोय, 5 ने जातोय. 5 25 म्हणजे 5 गुणिले 5. आता इथे शेवटी 5 आलाय म्हणजेच आता पुन्हा पुढं अवयव पडणार नाहीत. हे 75चे अवयव पाडून झाले. आता हे 75चे अवयव 3 गुणिले 5 गुणिले 5. हे 60चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 40चे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता सामायिक अवयवांचा गुणाकार लिहायचा. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे यांचा मसावी. सामायिक म्हणजे काय? तिन्हीकडं पण आहेत. आता इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इकडे 2 आहेत का? नाही, मग 2 घ्यायचे नाही. आता इथे 2 2 इकडे नाही आहेत म्हणून हे 2 सगळे सोडून दिले. आता इथे 5 आहेत, इथे 5 आहेत, इथे पण 5 आहेत, मग 5 घ्यायचे आपण. खुणा करून घ्यायच्या त्याच्या खाली, कारण हे 5 आपण घेतले. आता पुन्हा इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, पण इकडे 3 आहेत का? नाही, म्हणजे आपण काय घेणार? फक्त 5 घेणार. मग यांचा मसावी काय येईल? गुणाकार करायला दुसरा अवयव नाही म्हणजे मसावी आहे 5, म्हणून इथं लिहिणार आपण मसावी बरोबर 5. पुढे आपल्याला उदाहरण दिलं आहे 16 आणि 27. मग 16चे अवयव पाडूया. 16ला कशाने भाग जातोय? लहान संख्येपासून सुरुवात करायची. 2 ने जातोय का? हो, कारण एकक स्थानी समसंख्या आहे म्हणून. 2 गुणिले किती गुणिले 2 बरोबर 16? 8 गुणिले 2 बरोबर 16 म्हणून 8 गुणिले 2 लिहिणार. आता 2 आहे तसे गुणिले 8ला पुन्हा भाग जातोय कशाने? 2 ने. 2 चौक 8 म्हणून 2 गुणिले 4. आता पुन्हा 4ला भाग जातोय म्हणून पुन्हा अवयव पाडायचे. हे 2 आहे तसे घ्यायचे, हे 2 आहे तसे घ्यायचे आणि 4चे 2 गुणिले 2 असे लिहायचे. आता ह्या 2ला भाग जाणार नाही पुढे म्हणजे हे अवयव पाडून झाले. आता पाडायचे 27चे अवयव. आता 27चे अवयव पाडूया. 27 बरोबर 27ला कशाने भाग जाईल? 3 ने भाग जातोय. 3 9 27. आता पुन्हा 9ला भाग जातोय म्हणून पुन्हा अवयव पाडायला घ्यायचे. 3 गुणिले आता 9ला कशाने भाग जातोय? 3 ने. 3 गुणिले 3 बरोबर 9. 3 त्रिक 9 म्हणून 3 गुणिले 3 लिहिले 9चे. आता शेवटी संख्या काय आली? 3. म्हणजे आता पुन्हा पुढे भाग जाणार नाही म्हणजे 27चे अवयव पाडून झाले. आता सामायिक अवयव लिहायचे दोघांचे. सामायिक अवयव म्हणजे दोन्हीकडे सारखे असणारे.
इथे 2 2 2 आहेत, इकडे 3 3 3 आहेत. जेव्हा दोन्हीकडे एक सुद्धा अवयव सारखा नसतो तेव्हा सामायिक अवयव, तेव्हा आपण लिहिणार सामायिक अवयव नाही. म्हणजे मग यांचा मसावी काय असतो? जेव्हा सामायिक अवयव नसतो तेव्हा यांचा मसावी असतो 1. म्हणून मसावी बरोबर आपण लिहिणार 1. पुढच्या संख्या आपल्याला दिल्या आहेत 18, 32, 48. आता पहिली संख्या घ्यायची 18. तिचे अवयव पाडूया. 18चे अवयव 2 गुणिले 9, 9 दुणे 18. आता पुन्हा हे 2 आहे तशी लिहिले. 9चे पुन्हा 3 ने भाग जातोय 9ला, 3 गुणिले 3. 18चे अवयव पाडून झाले, कारण शेवटच्या संख्येला आता कशानेच भाग जात नाही. आता पुढची संख्या घ्यायची 32. 32चे अवयव पाडूया. एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 गुणिले 16 म्हणजे 32. 16 दुणे 32. आता 16ला भाग जातोय म्हणजे पुढची पायरी लिहायची. 2 गुणिले 2 गुणिले 8. 8 दुणे 16. 16चं कसं लिहिलं? 2 गुणिले 8. आता 2 गुणिले हे 2 आहे तशी लिहिणार, गुणिले 8चं कसं लिहिणार? 2 गुणिले 4. 2 चोक 8. आता पुन्हा हे 2 आहे तसे, हे 2 आहे तशी लिहिले, हे 2 आहे तशी लिहिले. आता 4चं कसं लिहिणार? 2 गुणिले 2 बरोबर 4. हे झाले 32चे अवयव पाडून. आता पुढची संख्या घ्यायची 48. आता 48चे अवयव पाडूया. 48ला कशाने? एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. मग 2 ने भाग देऊया. किती दुणे 48? 24 दुणे, म्हणून 2 गुणिले 24. 2 आहे तसे लिहिणार. 24चे पुन्हा 12 दुणे 24 म्हणून 2 गुणिले 12 बरोबर. आता हे 2 आहे तशी लिहिले, पुन्हा हे 2 आहे तशी लिहिले. 12ला पुन्हा 2 ने भाग जातोय. 6 दुणे 12 म्हणजे 12चं कसं लिहिणार? 2 गुणिले 6. आता पुन्हा हे 2 आहे तशी लिहिले, हे 2 आहे तशी लिहिले, हे 2 आहे तशी लिहिले. 6चं कसं लिहिणार? 3 दुणे 6 म्हणजे 2 गुणिले 3. आता 3ला पुढे कशानेच भाग जात नाही म्हणजे 48चे पण अवयव पाडून झाले. आता लिहायचे सामायिक अवयव. सामायिक अवयव. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे म्हणजे हा 2 घेतला आपण, गुणिले पुढं. इथे 3 आहे, इकडे 3 आहे का? नाही. इकडे 3 आहे पण तिन्ही पण ठिकाणी पाहिजे. मग पुढे इथे 2 आहेत पण इकडे नाहीत म्हणजे आता एक सुद्धा अवयव सारखा नाही. सगळीकडे फक्त 2 2 2 हाच अवयव सारखा आहे. म्हणजे इथं गुणाकार आता पुन्हा पुढे येणार नाही. म्हणजे गुणाकार करायला जर पुढे अवयव नसेल तर, जेव्हा आता पुढं गुणाकार करायला अवयव नसेल तेव्हा हा 2 हाच यांचा मसावी असतो. म्हणजे यांचा मसावी काय आहे मग? मसावी बरोबर 2. संख्या आपल्याला दिल्या आहेत 105 आणि 154. आता पाहूया. आपण 105चे अवयव पाडणार. आधी 105 बरोबर कशाने भाग जातो? 105ला 2ने जाणार नाही कारण एकक स्थानी 5 आहे. 3ची कसोटी काय आहे? आपल्याला भाग देण्यासाठी कसोट्या सगळ्या पाठ पाहिजे. 3ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर संख्येला 3 ने भाग जातो. मग 5 आणि 1 6 म्हणजे 6ला 3 ने भाग जातोय म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाईल. मग आपण 3 ने भाग देऊया. 3 गुणिले 35 बरोबर 105. किती आहेत, किती येणार ते कळालं नाही तर डायरेक्ट भाग द्यायचा. जी संख्या वरती येईल ती लिहायची. 3 गुणिले 35 बरोबर. हे 3 आहे तसे. आता 35ला पुन्हा कशाने भाग जाईल? 3ने जाणार नाही, आता 5ने जाईल डायरेक्ट. मग 7 5 35 म्हणजे 5 गुणिले 7. आता 7 आले म्हणजे इथं 7ला पुन्हा कशानेच भाग जात नाही म्हणजे हे अवयव पाडून झाले. आता पुढच्या संख्येचे अवयव पाडायला घ्यायचे. 154चे. 154चे अवयव पाडूया आता. 154 बरोबर इथे एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 गुणिले 77. 77 दुणे 154. आता 77ला पुन्हा कशाने भाग जातोय? 7 ने जाईल म्हणून मग 2 गुणिले हे 2 आहे तशी लिहिले, गुणिले 7 गुणिले 11 बरोबर 77. आता पुन्हा 11ला कशानेच भाग जात नाही म्हणजे आता आपले अवयव पाडून झाले. म्हणजे आपण दोन्ही संख्यांचे अवयव पाडले. आता आपल्याला काय लिहायचं आहे? सामायिक
अवयव. सामायिक अवयव काय आहे आता पहा. इकडे 3 आहे, इकडे 3 आहेत का नाही, इकडे 5 आहे, इकडे 5 आहे का नाही, इकडे 7 आहे, इकडे पण 7 आहे, म्हणजे इथे येईल 7. आणखी एक अवयव आहे का नाही, म्हणजे मसावी काय येईल 7. मग लिहायचा मसावी बरोबर 7. गुणाकार करायला आणखी एक अवयव आला तर त्याचा गुणाकार करून मग मसावी येतो, पण गुणाकार करायला अवयव नसेल आणखी एक तर जो अवयव आला तोच यांचा मसावी. पुढचं उदाहरण 42, 45 आणि 48. आता आपण पहिली संख्या घेऊया 42, त्याचे अवयव पाडूया. 42 एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. मग आपण 2 ने भाग देऊया. किती दुने 42, 21 दुने 42 म्हणजे 2 गुणिले 21. आता 21ला कशाने भाग जातोय का पुढे जातोय, कशाने 3ने, म्हणून हे 2 आहे तशी लिहिले, गुणिले 21ला कशाने 3ने भाग जातोय म्हणून 3 7 21 म्हणून 3 गुणिले 7 लिहिले. आता 7ला पुन्हा भाग जात नाही म्हणजे हे 42चे अवयव पाडून झाले. पुढची संख्या घ्यायची 45. आता हिचे अवयव पाडायचे. 45 बरोबर 45ला 2ने जाणार नाही कारण एकक स्थानी 5 आहे. पुढची संख्या 3ने जाईल म्हणून 3 गुणिले 15, 15 त्रिक 45 म्हणून 3 गुणिले 15 लिहिले. आता हे 3 आहे तशी लिहिले, गुणिले 15ला पुन्हा 3ने जातोय, 3 5 15 म्हणून 3 गुणिले 5 लिहिले. आता 5ला पुन्हा कशानेच भाग जात नाही म्हणजे 45चे अवयव पाडून झाले. पुढची संख्या घ्यायची 48. 48चे अवयव आता पाडूयात. एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2ने जाईल. किती दुने 48, 24 दुने 48 म्हणजे 24 गुणिले 2 लिहिले. पुन्हा 24ला भाग जातोय म्हणून मग हे 2 आहे तशी लिहिणार. 24चं काय लिहिणार, 12 दुने 24 म्हणजे 2 गुणिले 12. आता हे 2 आहे तसे, हे 2 आहे तसे. आता 12चं काय लिहिणार, 2 गुणिले 6 म्हणजे 6 दुने 12. हे 2 आहे तशी लिहिले, हे 2 पण आहे तशी लिहिले, हे 2 पण आहे तशी लिहिले. आता ह्या 6चे पुन्हा आपण कसं लिहिणार, 2ने भाग जातोय 6ला म्हणल्यावर 2 त्रिक 6 म्हणजे 2 गुणिले 3. आता 3ला पुन्हा कशाने भाग जातोय का नाही, म्हणून इथपर्यंत हे अवयव आता पाडून झाले. आता काय लिहायचे यांचे तिघांचे पण सामायिक अवयव, म्हणून इथं लिहायचं सामायिक अवयव. सामायिक अवयव शोधायचे कसे, इथे 2 आहे, इथे 2 नाहीत, इथे पण 2 आहेत, पण तिन्हीकडे पण 2 2 पाहिजेत, मग हे 2 घेता येणार नाही. पुढचं इथं 3 आहे, इथे 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, मग हा 3 घ्यायचा. 3 3 3. आता पुढे इथे 7 आहेत, इथे नाहीत, इथे नाहीत. आता पुढे इकडे 5 आहेत पण इकडे नाहीत, इकडे नाहीत. हे पुढचे 2 2 2 इथे आहेत पण इकडे नाहीत, म्हणजे यांचा सामायिक अवयव काय आला 3. हा एकच सामायिक अवयव आहे म्हणून मसावी पण 3, म्हणून मसावी लिहायचा. मसावी बरोबर 3. पुढच्या संख्या आपल्याला दिल्या आहेत 57, 75 आणि 102. सगळ्यांचे अवयव पाडायचे पहा. 57 पहिली संख्या घ्यायची, तिचे अवयव पाडायचे. 57ला कशाने भाग जाईल, 3ने भाग जाईल, कारण यांची बेरीज किती येते, 7 आणि 5 12. 3 3ने 12ला भाग जातोय म्हणजे 3ने भाग जाईल, मग 3 गुणिले 19 बरोबर 57. 19 त्रिक 57. आता 19 मूळ संख्या आहे म्हणजे 19ला कशानेच भाग जात नाही, म्हणजे इथपर्यंत हे अवयव पाडून झाले. पुढची संख्या घ्यायची 75. 75चे अवयव पाडायचे. 75ला कशाने जाईल, 3ने जाईल, मग 3 गुणिले 25. 25 त्रिक 75 असं लिहिलं. 25ला पुन्हा जातोय म्हणजे हे 3 आहे तशी लिहिणार, गुणिले 25चं कसं लिहिणार, 5 गुणिले 5. 5 5 25. 5 आणि 3ने भाग जात नाही, 2ने जात नाही, 5ने जातो डायरेक्ट, म्हणून 5 5 25 म्हणून 25चे लिहिले. 5 गुणिले 5. आता हे शेवट काय आलं, 5 आले, म्हणजे आता पुढे भाग जाणार नाही, म्हणजे 75चे सुद्धा पाडून झाले. आता पुढची संख्या घ्यायची 102. आता एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2ने भाग जाईल, मग किती दुने 102, 2 गुणिले 51 बरोबर 102. मग आता पुढे 51ला जातोय का कशाने, 5 आणि 1 6, 3ने जाईल, मग आपण पुन्हा 51चे सुद्धा अवयव पाडायचे. मग हे 2 आहे तसे लिहून घेतले. 2 गुणिले 51चं काय लिहिणार, 3ने भाग जातोय, 17 त्रिक 51 म्हणून 3 गुणिले 17. 17 आले शेवटी, मूळ संख्या आहे म्हणजे अवयव आता पाडून झाले, पुढे भाग आता जाणार नाही, म्हणून मग आपण 17 पर्यंतच असंच राहू द्यायचं. आता आपल्याला लिहायचे या तिघांचे पण सामायिक अवयव. मग लिहायचं सामायिक अवयव. इथे 3 आहे,
इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, मग लिहिला 3. आता पुढे इथे 19 आहेत, इकडे 19 आहेत का नाही, इथे 5 आहे, इकडे कुठे 5 आहेत का नाही, इथे 17 आहेत, इकडे 17 नाही. म्हणजे एक काय सामायिक अवयव सापडला, 3 हा एकच सामायिक अवयव सापडला. जेव्हा एकच असतो तो तेव्हा तो त्यांचा मसावी असतो. मग आपण काय लिहिणार यांचा मसावी 3, म्हणून इथे लिहायचं मसावी बरोबर 3. पुढचं उदाहरण, त्यात संख्या दिल्या आहेत आपल्याला 56 आणि 57. जेव्हा क्रमवार संख्या असतात, क्रमवार म्हणजे काय, एका पुढे एक येणारे, 56 नंतर लगेच 57, अशा संख्या जेव्हा असतात तेव्हा त्याला कुठलाच सामायिक अवयव नसतो. आणि कुठलाच सामायिक अवयव नसतो म्हणजे तेव्हा त्यांचा काय असतो, मसावी 1 असतो. पण तरी पण आपण आता अवयव पाडून सोडून पाहूया. 56चे अवयव पाडूया. 56चे इथे 2ने भाग जाईल. किती 2 56, 28 2 56, म्हणून 2 गुणिले 28 लिहिले. आता पुढे 28ला पण भाग जातोय, म्हणून मग 2 गुणिले ह्या 28चं कसं लिहिणार, 14 2 28, 2ने भाग जातोय 28ला पण, 14 गुणिले 2 बरोबर. हे 2 आहे तशी लिहिले, हे 2 आहे तशी लिहिले. 14चं कसं लिहिणार, 2ने भाग जातोय, 7 2 14, म्हणजे 2 गुणिले 7. आता 7ला पुन्हा कशानेच भाग जात नाही, म्हणजे इथपर्यंत अवयव पाडून झाले. आता 57चे पाडूया. 57चे अवयव कसे पाडणार, कितीने भाग जातोय, 3ने, मग 3 गुणिले 19, 19 त्रिक 57, 19 मूळ संख्या आहे, म्हणजे आता 57चे अवयव पाडून झाले. आता पहा, इथे आणि इथे कुठलीही संख्या सामायिक नाही. मग सामायिक अवयव मध्ये आपण काय लिहिणार, सामायिक अवयव, सामायिक अवयव नाही. मग मसावी किती लिहिणार, सामायिक अवयव नसल्यावर मसावी लिहितात 1, म्हणून यांचा मसावी 1 आहे, मग 1च लिहिणार इथं. 10वं उदाहरण आपल्याला दिले 777, 315 आणि 588. पहिल्यांदा 777चे अवयव पुढे 777. आता 777ला कशाने भाग जातोय, 7 1 7 7 2 14, 7 त्रिक 21, यांच्या बेरजेला 3ने भाग जातोय, म्हणजे यांना 3ने भाग जाणार आहे. मग 3ने भाग देऊन पाहायचा किती येतात ते, मग 3 गुणिले तेवढे बरोबर 777, 3 गुणिले 259 बरोबर 777, 259 त्रिक 777. पुन्हा भाग द्यायला घ्यायचा, मग 3 आहे तशी लिहिले, गुणिले, आता इथे पुन्हा कशाने भाग जातोय का पाहायचं, तर 7ने भाग जातोय, म्हणून मग हे 3 आहे तशी लिहिले, याला 7ने भाग दिला, 7 259, तर 37 7 259, म्हणून 7 गुणिले 37 लिहिले. आता 37 ही मूळ संख्या आहे, म्हणजे पुढे भाग जाणार नाही, म्हणजे हे अवयव पाडून झाले. आता पुढची संख्या घेतली आपण 315. 315ला एकक स्थानी 5 आहे, म्हणजे कशाने 2ने भाग जाणार नाही, 3ने जाईल, यांची बेरीज 3ने भाग जातो, म्हणून 3 गुणिले, मग किती गुणिले 3 बरोबर 315, 105 गुणिले 3 बरोबर 115. आता पुन्हा 105ला पण भाग जातोय, मग हे 3 आहे तशी लिहिले, 105ला 3ने भाग जातोय, म्हणून 3 गुणिले 35, 35 त्रिक 105, म्हणून 3 गुणिले 35 लिहिले. आता 35ला पण पुन्हा कशाने भाग जातोय, म्हणून 3 गुणिले 3 गुणिले 35ला कशाने भाग जातोय, 5ने, म्हणून 5 7 35, म्हणून 35 लिहिलं, 5 गुणिले 7. पुढची संख्या 588 घेऊया. 588 हिला कशाने भाग जातोय, 2ने भाग जाईल, 2 गुणिले 294, 294 दुने 588, म्हणून 2 गुणिले 294 लिहिले. इथं पण 2ने भाग जाईल पुढं, म्हणून मग हे 2 आहे तशी लिहिले, गुणिले 2 गुणिले किती बरोबर 294 147, 147 लिहिले. आता हे 2 आहे तशी लिहिणार, हे 2 पण आहे तशी लिहिणार, गुणिले 147ला कशाने भाग जातोय, आता पुन्हा 3ने, 3 गुणिले 49 बरोबर 147. आता पुन्हा हे 2 आहे तशी लिहिले, हे 2 आहे तशी लिहिले, हे 3 आहे तशी लिहिले. आता 7 गुणिले 7 बरोबर 49, म्हणून 7 गुणिले 7, 7 7 49. आता शेवटी 7 आले, म्हणजे आता पुढे भाग जात नाही, हे अवयव आपले पाडून झाले. आता सामायिक अवयव लिहायचे यांचे, सामायिक अवयव.
आता इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे म्हणून 3 घेतला. आता पुढे गुणिले, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे पण 7 आहे मग 7 घेतला. आता पुढे 37 आहेत, इकडे 37 नाहीत. आता इथं काहीच नाही आहे म्हणजे इकडे दोघात असलं तरी इथं नसणार आहे म्हणजे आता सामायिक अवयव संपले. म्हणजे आता 3 आणि 7च यांचे सामायिक अवयव आहेत. मग सामायिक अवयव मसावी म्हणजे यांच्या सामायिक अवयवांचा गुणाकार. मग मसावी लिहिणार आपण. मसावी बरोबर 7 त्रिक 21. यांचा मसावी काय आहे 21. दुसरा प्रश्न आहे आता भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या. आता आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढायचं आहे. आता पहिलं उदाहरण आहे 275/525. 275 आणि 525चा एकदा आपण मसावी काढायचा आणि मग त्याला संक्षिप्त रूप द्यायचे. आता इथे आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढायचं सांगितलं आहे. म्हणजे भागाकार पद्धतीने मसावी कसा काढतात, मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भाग द्यायचा. मोठी संख्या कोणती आहे 525 भागिले 275 लिहिले. आता कितीचा भाग जातोय 275 एक 275. एक आपण इथं लिहिणार, वरती आपण डोक्यावर लिहित होतो आता इथं लिहायचा. आणि 275 एक 275 म्हणून 275 इथे खाली लिहिले आणि 525 मधून 275 वजा केले. किती राहिले 250 राहिले. आता या 250ला कशाने भाग द्यायचा, ह्या इथल्या संख्येने, आपण ज्या संख्येने आधी भागलं त्या संख्येने. कितीने भाग दिला आपण 275ने, म्हणून मग 275 आपण इथं घेतले आणि ह्या 275ला ह्या बाकीने, जी बाकी राहील त्याने भागायचं. कितीचा भाग जातोय 250 एक 250. आता 275 मधून 250 गेले, खाली किती राहिले 25. पुन्हा 25 राहिले ना आता. तर आता 25ने कशाला भागायचं, आता आधी ज्याने भागलं त्याला. 250ने आपण आधी भाग दिला याला, म्हणून 250ला आता 25ने भागायचं. आता 25ला कशाचा भाग जातोय 25 10 250 म्हणून 10 इथं लिहिले आणि 250 इथं लिहिले. 250 मधून 250 गेले, खाली किती राहिले 0. आता 0 बाकी आली म्हणजे भागाकार करून झाला. आता यांचा मसावी कोणता, तर आपण शेवटी ज्या संख्येने भागलं तो यांचा मसावी. शेवटचा भाजक किती आहे 25 म्हणून यांचा मसावी 25. आता आपल्याला यांना संक्षिप्त रूप द्यायचे. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय, यांना भाग जाणारी दोघांना पण मोठ्यात मोठी संख्या शोधायची. ती शोधली. दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे यांचा मसावी, म्हणून यांना 25ने भाग दिलात. मग 25 एक 25 आणि खाली उरले 2, पुन्हा 25 एक 25 किती आले 11. याला 25ने भागल्यावर 25 दुने 50, खाली उरले 2, 25 एक 25 किती आले 21. म्हणजे यांचं संक्षिप्त रूप आलं 11/21. दुसरं उदाहरण 76/133. आता यांचा आधी मसावी काढूया भागाकार पद्धतीने. मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागायचं. मोठी संख्या आत लिहिली, छोटी संख्या बाहेर लिहिली. आता भाग किती जातोय 76 एक 76 म्हणून 1 इथं लिहिला, 76 इथं लिहिले. यात 133 मधून 76 वजा करायचे. किती आले 57. आता 57ने पुन्हा कशाला भागायचं 76ला, आपण ज्याने आधी भाग दिला त्याला. बाकीने या भाजकाला भागायचं. मग 76 इथं घेतले आतमध्ये. आता 57ने कितीचा भाग जातोय 57 एक 57. 76 मधून 57 वजा केले, खाली किती राहिले 19. आता 19ने परत कशाला भागायचं याला, म्हणजे आधी ज्याने भाग दिला त्याला. बाकी उरली तेव्हा ज्याने आधी आपण भाग दिला त्याला भागायचं. 57ने आपण याला भाग दिला ना, म्हणून 57ला भागायचं. 57 आता इथं घेतले आतमध्ये. मग आता 19चा कितीचा भाग जातोय 19 त्रिक 57 म्हणून 3 इथं लिहिले आणि 57 मधून 57 वजा केली, बाकी आली 0. आता भागाकार करून झाला. आता यांचा मसावी कोणता, आपण शेवटच्या संख्येने भागलेला. शेवटच्या आपण कोणत्या संख्येने भागले शेवटी सगळ्यात 19ने भागले 57ला, म्हणून 19 हा यांचा मसावी. मग मसावी बरोबर 19 लिहिलं. आता यांना संक्षिप्त रूप द्यायचं. मग 19ने भागल्यावर यांना संक्षिप्त रूप जाईल. मग 19 चौक 76 म्हणून इथं 76 आणि 19 7 133 म्हणून इथं 133. संक्षिप्त रूप काय आलं 4/7. पुढचं उदाहरण तिसरं 161 आणि 161/69. आता यांचा दोघांचा मसावी काढूया आपण भागाकार पद्धतीने. मोठी संख्या आत लिहायची, छोटी संख्या बाहेर लिहायची, म्हणजेच मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागायचे. कितीचा भाग जातोय 69 दुने 138. मग 69 दुने म्हणून 2 इथं लिहिले आणि 138 इथं लिहिले. 161 मधून 138 वजा केले, किती राहिले 23. आता या 23ने पुन्हा कशाला भागायचं
पहिल्यांदा आपण ज्याने भाग दिला त्याला 69ला. मग इथं 69 लिहिल्यात. 23 त्रिक 69. 69 मधून 69 वजा केले, खाली राहिला 0. बाकी 0 आली. आता भागाकार संपला. आता शेवटी आपण कशाने भागलं होतं? 23ने भागलं होतं. मग 23 हा आपला मसावी. मग मसावी लिहिला 23. आता यांना संक्षिप्त रूप द्यायचंय. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं? मोठ्यात मोठी संख्या शोधायची की या दोघांना सुद्धा भाग जाईल. म्हणजे अशी संख्या म्हणजे यांचा मसावी. मग 23ने यांना दोघांना भागलं. 23 7 161 म्हणून 7 आणि 23 त्रिक 69 म्हणून 3 लिहिले. संक्षिप्त रूप काय आलं? 7/3. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण सोडवला. पहिली उदाहरणं आडव्या मांडणीने सोडवली. याआधी आपण सोडवलेल्या व्हिडिओमध्ये उभ्या मांडणीने सोडवलेली आहेत.